आदित्य, अरे किती सुंदर डेकोरेशन केलंय हे. आय एम सो शुअर हे पारूने केलं असावं. इतकं जीव ओतून इतकी सुंदर सजावट तिच्याशिवाय दुसरं कोणीच नाही करू शकत. तिला ना नेमकं कळतं की मला काय आवडतं ते. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. आदित्य, मला तुझ्या आणि पारूच्या मैत्रीचा अभिमान वाटतो. यू नो व्हॉट अनुष्का, पारू आहेस तशी. तिनेच तर खरं तर आमच्या या घराला सावरलंय. सगळ्यांना इतका जीव लावते ना ती. सगळ्यांच्या वेळेला धावून जाते. प्रीतमवर तर ती लहान भावासारखं प्रेम करते. आईला तर तिने देवी आईच मानलाय. तू पारूच्या प्रेमात आहेस का? एक्सक्यूज मी. अरे म्हणजे मला म्हणायचं होतं की तू पारू बद्दल बोलताना तिच्या प्रेमात आहेस असं वाटतं. पण ऑफकोर्स आय नो असं काही नाहीये. सावित्री आत्या, ते घेऊन जा. आदित्य, इफ यू डोंट माइंड आपण पारूला इथे बोलवून घेऊया का? आपण तिघ जण छान गप्पा मारूयात. लाईक आय डोंट माइंड. सॉरी. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. सावित्री आत्या, तू पारू कुठे आहे? थँक्यू. थँक्यू. अनुष्का, पारूची आहे ना खरंच खूप सवय झाली. मलाच नाही, आम्हा सगळ्यांना. आय एम शुअर तुझी एकदा तिच्याशी मैत्री झाली ना की माझ्यापेक्षा जास्त तू तिच्याशी बोलशील. शक्य नाही. आय मीन मला म्हणायचं होतं की मला तू जास्त महत्वाचं आहेस. कोणाला किती महत्व द्यायचं आणि कोणाला मनात किती जागा द्यायची हे मला कळतं. आणि मैत्रीच्या नात्याने मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे होतं, पण मी ते नाही देणार. कारण मला हे आपलं मैत्रीचं नातं पुढे कंटिन्यू नाही करायचं. आदित्य, मला आपल्या नात्याला नवीन नाव द्यायला आवडेल. आपलं हे मैत्रीचं नातं पुढे न्यायला आवडेल. आदित्य, मला तुझं घर आवडलं. तुझ्या घरातली माणसं आवडली. तुम्ही तयार केलेली खूप प्रेमाने जपलेली नाती आवडली. मला तुमच्या या प्रेमाच्या घरात थोडी जागा मिळेल? आदित्य, माझ्या नावाच्या मागे आदित्य लावून अनुष्का आदित्य किर्लोस्कर व्हायला मला आवडेल. अहिल्यादेवी किर्लोस्करांची सून आणि प्रियाची जाऊबाई. प्रिया, सो हॅपी फॉर यू. सॉरी म्हणजे मी तुम्हाला असं मध्येच डिस्टर्ब केलं, पण मी एवढी क्युरियस झाले की मला राहवलं नाही आणि मी प्रीतम सरांना घेऊन आले इकडे. पण तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. अरे आदित्य, मी तुला प्रॉमिस करते, मी या घरची आदर्श सून होऊन दाखवेन. अहिल्या मॅमच्या पावलावर पाऊल ठेवून
या घराची शिस्त, परंपरा, संस्कृती जपायचा प्रयत्न करेन. या घरातल्यांवर, आपल्या कामगारांवर, स्टाफवर, या घरातल्या प्रत्येक वस्तूवरती मी तेवढाच जीव लावेन. एक सून म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन, पण त्यासाठी घरच्या दारात रांगोळी काढायचा अधिकार मला हवाय. स्वयंपाकघरात प्रेमाने माझ्या माणसांसाठी स्वयंपाक करायचा हक्क मला हवाय. तुझ्यावर रागवायचा, रुसण्याचा, चिडण्याचा अधिकार मला हवाय. आदित्य, मी आज कबूल करते, मला तू आधीपासून आवडायचास. तेव्हा जेव्हा आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो. मी वेड्यासारखे तुझे इंटरव्ह्यू